हा प्रसाद कालवून घेते। हे बघा गरम होतं त्यामुळे पहिल्यांदा ना झाडाने कालवायचा, नंतर आहे ना अंदाजाने अजून गरमच आहे पण हाताने असा एक जीव छान करून घ्यायचा। नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये। तर आज मी तुम्हाला 16 सोमवारचा प्रसाद कसा करायचा याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। हा प्रसाद मी स्वतः बनविते, म्हणजे बायका लागतातच मदतीला, कारण हे एकटीचं काम नाही। खूप सुंदर असा हा प्रसाद होतो आणि खूप पावित्र्य या प्रसादाचं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग 16 सोमवारचा प्रसाद बनवायला। तर इथे 16 सोमवारचा प्रसाद करण्यासाठीचे गहू मोजतोय। तर हे 2 आधुले आणि एक अर्ध आधुलं असे 5.5 किलो गहू ह्या प्रसादासाठी घेतले जातात आणि ते अगदी स्वच्छ निवडून घ्यावे लागतात। 5 सुहासिनी म्हणून हे गहू निवडायचे असतात। हे बघा तुम्ही बघू शकता, यात तुटलेले फुटलेले सर्व गहू बाजूला काढून टाकलेले आहे। आणि गहू निवडून झाल्यानंतर याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी, 2-3 थेंब गोमूत्र आणि 2-3 थेंब दूध असं टाकून हे गहू भिजवून ठेवलेले आहे सकाळी 9:30 वाजता रविवारी। आणि रविवारी संध्याकाळी 12 वाजता आम्ही हा प्रसाद करायला सुरुवात केली। ती ह्या सुहासिनी आलेली आहे, बघू शकता तुम्ही गहू दळण्यासाठी। तर हे गहू मोजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये गव्हाची शंकराची पिंड ठेवलेली आहे। तर तिची पूजा करता ही आहे गुंजाळताई, यांनी उपवास धरलेले, त्यांनी पिंडीची पूजा वगैरे केली, आता विधिवत आरती वगैरे केली आणि नंतर आता गहू दळायला सुरुवात होती आहे। तर इथे दगडी जातं रोवलेले। अशा प्रकारे गव्हाची पूजा केल्यानंतर गणपती बाप्पांच्या आरतीने गहू दळण्यास प्रारंभ झालेला आहे। प्रथम गणपतीची आरती केली, नंतर शिवशंकराची आरती केलेली आहे। आणि नंतर देवीची आरती घेतली व नंतर कापुराची आरती घेऊन गहू दळायला सुरुवात झालेली आहे। हे बघा आणि ह्या गावांमध्ये एकही फुटलेला, तुटलेला, काळा झालेला, हिरवा असा गहू नाही। हे बघा तुम्ही बघू शकता, सर्व स्वच्छ करून 5 वेळेस सुहासिनीकडनं हे गहू निवडून घ्यावे लागतात आणि मगच याची विधिवत पूजा करून रविवारी सकाळीच पूजा करून रविवारी संध्याकाळी 12 वाजता हा गहू दळायला सुरुवात करावी लागते। आणि साधारणतः 4 ते 4.5 तास हे गहू दळायला लागतात। तर रविवारी आम्ही साधारणतः साडे 12 वाजता गहू दळायला सुरुवात झालेली। ही बघा बाहेर दिवा लागला आहे आणि दरवाजा रात्री 12:30 वाजता उघडा आहे, कारण घरामध्ये हे देवकार्य चालू असताना दरवाजा बंद नाही करता येत। तर ह्या सुहासिनी मस्त महादेवाचे छान छान गाणे भजनं म्हणताय। आणि गहू दळायला सुरुवात झाल्यानंतर थोडा वेळ शूट केल्यानंतर मी पण आता इथं गहू दळायला बसलेली आहे। आणि हे गहू दळायला बसताना पण याचे बरेच नियम आहे। रात्री 11 नंतर आंघोळ करून सोळे घालून हे गहू दळावे लागतात। हे बघा इथे गहू दळायचं काम चालू आहे आणि गहू दळता जातावरची मस्त देवाची गाणी सर्व महिला म्हणत आहेत। आणि 12:30 वाजता रात्री गहू दळायला सुरुवात केल्यानंतर 4 वाजता, पहाटे 4 वाजता गहू दळून झाले
आणि गहू दळून झाल्यानंतर गव्हाच्या चाळणीच्या साहाय्याने एका पातेल्यामध्ये हे गहू परत एकदा चाळून घेतले आणि वरचं जाड परत जात्यावर दळून घेतलं आणि आता व्यवस्थित हे एका पातेल्यामध्ये आम्ही भरून ठेवलेलं आहे. हे सर्व गहू दळून झाले जात्यावर. हे बघा आता हे मी ना त्या भिंगल्यात काढते आणि रोट बनवून घेते, याची दाखवते तुम्हाला. आता ह्या दुधामध्ये मी हे दळलेल्या गव्हामध्ये दूध टाकते, दूध टाकून जातात आणि याची रोट बनवते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बस 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 अंदाज करायचा. तर हे 5.5 किलो गव्हांसाठी 7 लिटर दूध आणलेलं आहे. दूध रात्रीच तापवून थंड करून ठेवलेलं आहे. नंतर त्यातली साय काढून घेतली आणि दूध ह्या गव्हांमध्ये ओतून, दळलेल्या गव्हांमध्ये ओतून हे पीठ भिजवून घेतलं आणि याचे रोट आम्ही बनवले. तर ह्याच्यामध्ये ना लगेच एका वेळेस दूध नाही टाकता येत, असं थोडं थोडं करून दूध टाकावं लागतं. थोडं थोडं दूध टाकून थोडं थोडं पीठ मळून आम्ही आता याचे रोट बनवतोय. किंमत नाही का 70 रुपयाचं राहतं. तिथे 8 टाकायचं ना, 8 टाकायचं का एवढा टाकायचं? 3 नाही 2.5 टाका. 3 येतो, 3 येतो म्हणजे 3 1 किलो. आता हा दुसरा आहे, याचे 8 घेऊ का मग? करू लागू का पाठा? हो हो, मग गुळून टाका. गुळाचं काही काम नाही. कोरडं एकत्र करा असा आणि नंतर आहे ना या गळलेल्या गव्हाची आम्ही अशी रोट बनवतो. हे बघा पाहू शकता तुम्ही, म्हणजे सांभाळून घ्या. आणि अशी पूर्ण प्लेट पण नका बनवू, अशी थोडीशी हे राहू द्या बरं का, म्हणजे मध्ये चांगली वाफात आहे. काढून घ्या. जरा वेळ बरं आहे, राहू दे. काय नाही बसलं का? मोठं बघा बस थोडा पातळ करा. आता या पद्धतीने आम्ही रोट तयार करून घेतोय सर्व पिठाचे. या प्रकारे रोट करायचे काम चालू आहे. तर इथे ना या गोवऱ्या मस्तपैकी हे बघा अशा रचून ठेवलेल्या आहे आणि याच्यावर कापराच्या वड्या ठेवणे ना हा जो घरी ना असा पेटवून दिलेला आहे. हे बघा आता तयार झालेले रोट आहे ना आम्ही भाजणार आहे. आम्ही घरात रोट करतोय. तर इथे बाहेर हा जगर काही महिलांनी बाहेर पेटवून दिलेला आहे. हे बघा इथे अशी पूजा मांडलेली आहे आणि ह्या माझ्या मैत्रिणी उपवास धरले, त्यांनी पूजा केली आणि आता जगर पेटवून दिलेला आहे. आणि आता सर्व रोट तयार करून झालेले आहे. आणि हा गौऱ्यांचा डगर पण छान पेटलेला आहे. हे बघा आता हे रोट आम्ही याच्यामध्ये भाजू. असं जरा भाजा खाली टाका बस खाली टाक खाली. मग इकडून आर पडाल आणि तिकडून पेटल. हा मग असंच पेट झालं ना. ते काय लागत होते. हे उद्या बोललं आहे वाच नाही बाई. हा फक्त त्या पुढं पेटव रे. या प्रकारे आम्ही आहारावर आहे ना मस्त हे
गव्हाचे रोट छान भाजून घेतले खरपूस. ते जळू पण नाही द्यायचे आणि मध्ये कच्चे पण नाही राहू द्यायचे. असे व्यवस्थित काळजीपूर्वक ते भाजावे लागतात आणि जाळात टाकायचे नाही. आहार पडला का मग टाकायचे. बघा या पद्धतीने आमचं रोट भाजायचं काम चालू आहे. या पद्धतीने दोन्ही बाजूनी रोट भाजल्यानंतर एका घमीला ते मी काढून ठेवले आणि नंतर ते थंड झाल्यावर असे कपड्याने व्यवस्थित पुसून एका टपामध्ये परत ते पुसलेले रोट बाजूला ठेवलेले आहे. आणि हा प्रसाद करायला बऱ्याच बायका लागतं. हे बघा तुम्ही बघू शकता. आम्ही 5-6 जणी होतो प्रसाद करायला, कारण हे एक माणसाचं काम नाही आहे. ते बघा इकडे रोट भाजायचं काम चालू आहे. तर दुसरे माझी मैत्रीण पानसरीताई हे रोट पुसायचं काम करताय आणि इकडे हे स्वच्छ करून ठेवलेले रोट एका टप्पामध्ये ठेवलेले आहे. टाकायचं टाक 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 झालाय तो. सबाई तो पाहिजे. हां तर पुसलेले रोट परत असे या पद्धतीने मी झटकून आता ह्या टपामध्ये मी हे चुरून घेते. हे बघा या पद्धतीने थोडे थंड होऊन दिल्यानंतर मी ह्या टपात हे रोट असे चुरून घेते आणि छान भाजलेले मध्ये रोट, म्हणजे कच्चे पण नाही राहिले आणि जळालेले पण नाही आहे. थंड झालेले पुसलेले रोट आहे ना, इथे ना असे हे बघा हे चुरताय. बघा या गुंजाळताई आहे, यांच्या समोरचा उद्यापनचा कार्यक्रम आहे. आणि हे बघा हे आहे पानसरीताई. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आणि हे बघा ही आहे छायाताई. छायाताई ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आणि ह्या ताई तुमचं नाव काय? रेवगडे ताई आहे. ओम नमः शिवाय. आणि ही बघा ही आमची सुनबाई कावेरी गुंजाळताईंची. ओम नमः शिवाय. असं सगळ्या महिला समोरचा प्रसाद करायला मदत करताय. आणि इकडे मी मधून शूटिंग करते, मधून मदत करते. आता मी पण रोट चुरायला बसते. तर इथे 5.25 किलो प्रसादासाठी इथे 2 किलो तूप आणि 2.5 किलो गुळ घेतलेला आहे. हे बघा 2.5 किलो तूप आणि 2.5 किलो गुळ घेतलेला आहे. आणि आता हा इथे बाहेर डगरवर गरम करण्यासाठी ठेवणार आहे, गवऱ्यांच्या डगरवर. आणि आम्ही आता हे चुरलेले रोट मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते. तर आता हे चुरलेले रोट आहे ना मिक्सरमध्ये दळून घेते आणि मला हेल्प करते. ही बघा ही आहे श्रावणी. ओम नमः शिवाय. श्रावणी खूप लाजते. हां बस मी सर्व लोळी बस. घाबरू नको बाबा. तर याप्रमाणे आता आम्ही सगळं मिक्सरला बारीक करून घेतोय. असं हलवून दे म्हणजे गुळ जळणार नाही खाली. गुळ आहे ना छान वितळला आहे तुपामध्ये. ठेव झाकून मस्त छान. तर इथे सर्व प्रसाद छान दळून झालाय, मिक्सरला बारीक करून झालाय. हे बघा असा मिक्सरला बारीक केल्यामुळे छान असा एकसारखा मस्त हा प्रसाद झालाय. आता याच्यामध्ये मी गुळ कालवते, तुम्हाला दाखवते कसा कालवते ती. तर गुळ कालवण्यासाठी मी इथे ना मोकळ ढाकळा घमीला तोपून घेतलाय हा प्रसाद. हे बघा हा गुळ आणि हे तूप हे छान झालं आहे मस्तपैकी. हे बघा गुळ छान पघळला आहे, चाचणी झाली आहे मस्त गुळाची. आता हा पघळलेला गुळ आणि तूप मी ह्या प्रसादामध्ये ओतून घेते. आता हा वितळलेला गुळ आणि तूप ह्या प्रसादामध्ये मी टाकते आणि इथे मला मदत करते. ही बघा आमची सुनबाई कावेरी, म्हणजे माझी मैत्रीण गुंजाळताई यांची ही सुनबाई आहे. तर ती मला मदत करते, कारण प्रसाद करायचं काही एकटीचं काम नाही. हळूच होतं कावेरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
अशा प्रकारे पूर्ण गुळ तूप याच्यामध्ये ओतून दिले आणि खडीसाखर बारीक करून दे रोहिणी. कावेरी मला पावशेर खडीसाखर बारीक करून दे. आता मी उलटणीच्या साहाय्याने हा गुळ आणि तूप हे प्रसादामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेते. हे बघा, हा झारा घेतला आहे मी आणि ह्या झाऱ्याने हे व्यवस्थित एकजीव करून घेते आणि खूप छान, खूप मस्त असा वास येतोय. मी व्यवस्थित हा प्रसाद कालवून घेते. हे बघा, गरम होतं त्यामुळे पहिल्यांदा ना झाऱ्याने कालवायचं, नंतर ना अंदाजाने अजून गरमच आहे, पण हाताने असा एकजीव छान करून घ्यायचा आणि खूप मस्त असा हा प्रसाद झालेला आहे. तुम्ही बघू शकता. अजून माझं एकजीव करायचं काम चालू आहे. अजून साखर टाकायची पण बाकी आहे. तर असं खालून काढून घ्यायचं व्यवस्थित आणि या पद्धतीने मस्त प्रसाद करून घ्यायचा. सर्व प्रसाद मी हा एकजीव करून घेते. ज्याप्रमाणे आपण दिवाळीचा चिवडा चोळतो त्या पद्धतीने हा गुळ आणि तूप पूर्ण प्रसादाला चोळून घ्यायचा. आणि ही बघा, ही 1.25 पावशेर खडीसाखर आहे. याला मी 2.5 किलो गुळ आणि 1.25 पावशेर खडीसाखर ह्या प्रसादाला वापरलेली आहे. तर खडीसाखर का वापरायची, तर भगवान शंकरांच्या प्रसादाला 16 सोमवारी दर सोमवारी खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करतात. त्याच्यामुळे प्रसादामध्ये पण आपल्याला खडीसाखर ही वापरावीच लागते. आता इथे खडीसाखर आहे ना मिक्सरला मी बारीक करून घेतली. कावेरीने मला बारीक करून दिली. आता ही खडीसाखर मी याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आणि बऱ्यापैकी प्रसाद मिक्स झालेला आहे. हे बघा, खालचा वरचा खाली करून आहे ना या पद्धतीने व्यवस्थित प्रसाद कालवून घेते. तर या प्रकारे प्रसाद मस्त कालवून झालेला आहे आणि हा प्रसाद पूर्ण तयार झाला आहे. त्यात याचे ना काही लाडू करावे लागतात. 21 लाडू करावे लागतात 16 सोमवारच्या व्रतासाठी. तर ते लाडू कशासाठी, तर 5 लाडू हे गाईच्या पात्रावर आपल्याला ठेवावे लागतात. 5 लाडू हे महादेवांना जो आपण नैवेद्य घालतो त्या पात्रावर ठेवावे लागतात. 5 लाडू ज्या स्त्रीने उपवास धरलेले आहेत तिच्या पात्रावर ठेवावे लागतात आणि घरातल्या देवांना वगैरे असे जवळजवळ 25 लाडू करावे लागतात. आता मी ही लाडू करते. हे बघा लाडू, बघा आणि किती छान प्रसाद झाला तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे प्रसाद बनवून छान तयार झालेला आहे आणि आता मी ही लाडू करते. 25 लाडू पूर्ण करून झाले का तुम्हाला परत दाखवते. चला, तर अशा प्रकारे प्रसाद करून झाल्यावर तो मी डब्यात भरून ठेवला आणि डब्यात प्रसाद भरल्यानंतर त्याच्यामध्ये महादेवाची पिंडी आणि नंदी ठेवावा लागतो. तो मी ठेवून दिला आणि हे बघा, हे इकडे लाडू पण तयार केलेले आहे. ते पण मी एका डब्यात व्यवस्थित भरून ठेव. चला, तर मग अशा प्रकारे माझा प्रसाद करून डब्यात भरून झालेला आहे. लाडू पण करून झाले, लाडू पण डब्यात भरून ठेवलेले आहे आणि खूप सुंदर असा हा प्रसाद झाला होता आणि खूप महत्त्व असं ह्या प्रसादाचं आहे. अजून मी 16 सोमवारच्या व्रताचे व्हिडिओ बनवणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मी प्रसादाचे व्हिडिओ शेअर केला. तेव्हा कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय.